विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी सामायिक परीक्षेला सामोरे जात असताना मॅथ्स सेकंडचं प्रिपरेशन कसं करूया या संदर्भात आपण चर्चा, काही पाठीमागचे पेपर्स, काही नवीन प्रश्न आणि यांची थोडीशी रिव्हिजन म्हणून आपण घेत आहोत. चला तर मग काही पेपर्समधले काही रिव्हिजन किंवा काही प्रकरण क्रमांक 1, 2, 3वर फोकस करणारा काही भाग आपण पूर्ण करून घेऊया. चला, काही पहिला प्रश्नामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात, ते कोणत्या प्रकारचे असू शकतील असं आहे. त्रिकोण ए बी सी आहे. त्या त्रिकोण ए बी सीमध्ये असं सांगितलं बघा, ए बी आहे 6 टाइम रूट 3, ए सी आहे 12 आणि बी सी आहे 6. तर ए ह्या कोणाचं माप किती असेल असा भाग आहे. त्यांनी काही ऑप्शन्स दिले, 30, 60, 45, 90 असं दिलेलं आहे. याचं पडसेप तुम्ही फिगर काढायचं म्हटलात तर ए सी हा असा आहे बघा, ए सी हा लार्जेस्ट आहे 12 आहे. त्यानंतर बी सी हे 6 आहे. आणि मग हा जो कोण असेल ए हा जो कोण असेल हे याच्या निम्म आलेला आहे. तर हा कोण कितीचा असेल, ए हा कोण कितीचा असेल असा भाग आहे. आता जरा असं फिगर म्हणून फक्त ह्या कन्सेप्टकडे बघू शकतो आपण. फिगर म्हणून फक्त ट्रायंगल म्हणून बघा. मी याचं फिटिंग असं केलं बरोबर, हा एक सेगमेंट आहे आणि हे एक आहे. ह्याच्या दुप्पट हे आहे, हे जो लाल रेषाखंड आहे ना तो बरोबर त्या दुप्पट आहे असं. म्हणजे याच्या हा दुप्पट आहे कर्ण, या सेगमेंटच्या हा बरोबर दुप्पट लांबीचा जोडला आहे. तर हा कोण किती अंश असेल, हा तर 90चा असणारच आहे. पण हे कुठल्या ट्रायंगलमध्ये शक्य आहे, किती अंशाच्या कोणासमोरची बाजू कर्णाच्या निमपट असते. यस, किती, 30 अंशाच्या जी कोणासमोरची बाजू आहे ती बरोबर निमपट असणार आहे. 30 अंशाच्या कोणासमोरची बाजू कर्णाच्या निमपट असतं, ही संकल्पना इथं होती. तुम्ही लक्षात घ्या, इथं कर्णाच्या निम्म आलेलं आहे. 30 अंशाच्या कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मे असते. म्हणजे हा जो बी सी आहे ना हा निम्म असणार आहे. म्हणजे बी सी समोरचा कोण हा 30चा असणार आहे, हा 90चा असणार आहे. त्यामुळे हा 60चा असणार आहे. मग 60 अंश कोणासमोर बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. ही संकल्पना इथे क्लिअर व्हावी यासाठी ए समोरच्या ए ह्या कोणाचं माप काढताना आपल्याला ते 30 अंश घ्यावं लागेल, का तो कर्णाच्या निम्म बाजू आहे. ओके, असा हा भाग आपल्याला 30 अंश कोणासमोर बाजू कर्णाच्या निमपट असते, 60 अंश वर्गमुळात 3/2 पट असते. हे मांडायला बाळानं शिकायला पाहिजे आपल्याला. म्हणजे बी सी हे निम्म आहे कोणाच्या ए सीच्या, कारण तो 30च्या अपोजिट साईड आहे. हे असा असेल तर तुझ्यासमोरचा कोण 30चा असेल. त्यानंतर जो ए बी आहे तो कर्णाच्या 1चं वर्गमुळात 3 करायचं आहे आणि हे ए सीच्या. आणि 45, 45, 90 मापाच्या त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. आता त्यासाठी कोणता प्रश्न विचारला आहे, असा प्रश्न विचारला आहे, एका चौरसाची बाजू 5 सेमी असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती असेल. आता त्या बाजूच्या तो वर्गमुळात 2 पट असणार आणि कर्णाच्या तो 1/वर्गमुळात 2 पट असणार. आता हा 45, 45, 90साठी एका चौरसाचा जो कर्ण आहे तेही संबोध आपल्याला क्लिअर करून घेऊया. एका चौरसाचा कर्ण बाजू आहे 5 आणि तो मग चौरसाचा कर्ण किती असेल असं विचारलं आहे. आता लक्षात घ्या बाळांनो, हे 90चं असलं की हे 45 असणार. मग ही काटकोन करणाऱ्या 45, 45, 90 मापाच्या त्रिकोणात काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ही 1/वर्गमुळात 2 पट असते कुणाच्या कर्णाच्या असं. आणि मग ह्याचं जे उत्तर येणार हे कर्णाच्या असं असतं नाही का, कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असतं. आणि ही जर बाजू 5 असेल, हे 5 दिले बघा, हे असं होणार. आणि त्यामुळं ए सीची लांबी येणार ही ए सी बरोबर 5 टाइम्स रूट 2 असं येणार. हे क्लिअर असलं पाहिजे. 45, 45च्या एकरूप बाजू, 45, 45, 60, 30, 60, 90च्या प्रमेयाचं ॲप्लिकेशन कसं करणार आपण, हे प्लॅनिंग करून आपण फिगर काढून हे समजावून घ्यायला पाहिजे. तुम्हाला आणखीन एका पद्धतीने हे गणित समजावून घेता येईल बघा. ह्याला एक्स म्हणूया, म्हणजे काटकोन त्रिकोण 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 25 आणि मग हे एक्स वर्ग होणार बघा. मग हे झाले एक्स वर्गची किंमत होणार बाळांनो 25 2 वेळा, बरोबर ना, 25 दोन्ही 50. मग एक्स बरोबर येणार 5/2 असंही आपल्याला ते समजावून घेता येईल. 45, 45, 90 मापाच्या त्रिकोणात काटकोन करणारी प्रत्येक बाजू कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. 30 अंश कोणासमोर बाजू कर्णाच्या निमपट असते. तर 60 अंश कोणासमोर बाजू वर्गमुळात 3/2 पट कशी असते, ते मांडायचं कसं, हे कौशल्य आपल्यात विकसित असलं पाहिजे. ह्याच्यावरचा एक प्रश्न
याचा वापर करून आपल्याला उदाहरणं सामायिक परीक्षेमध्ये बोर्ड परीक्षेमध्ये सोडवायची आहेत बाळांनो. त्यामुळे ह्या संकल्पना ह्याच्यावरचा थोडासा सराव आपल्याला असायला हवा, तो करायला पाहिजे. आलं लक्षात? ओके बाळांनो, चांगल्या रीतीनं सहकार्य करताय, तर रोज तास ऑब्झर्व करताय, त्याबद्दल गणित मैत्री परिवारतर्फे तुम्हा सर्वांना धन्यवाद. तर ज्या बाळांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे, 10वी संपण्यापूर्वी सबस्क्राईब करून घ्या. हां, खालीलपैकी कोणती तारीख पायथागोरसचं त्रिकूट दाखवते? काही तारखा दिल्या तिथं. आता पायथागोरसचे काही ट्रिपलेट्स तुम्हाला माहिती झालीत, बघूया. 15 ऑगस्ट 2017, 16 ऑगस्ट 16, 3-5-17, त्याच्यानंतर 4 सप्टेंबर 2015. मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येण्याची पॉसिबिलिटी इथं शक्यच नाही, कारण येणारच नाही. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 25 आणि 9 किती झाले? 25 आणि 9 किती झाले बघा? 34 आणि 17चा वर्ग 289 आहे, शक्यच नाही. 4चा वर्ग 16, 81, 100ही होणार नाही. त्याचा वर्ग 225 आहे, तेही नाही. इथं मात्र ही पॉसिबल आहे बघा. 15चा वर्ग 225, हे 225, लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज, याचं येणार 225, याचं येणार 64 आणि ह्याचा वर्ग करून बघा, हे 289, 4 5 9 7 2 8 आणि 202. ही जी तारीख आहे ती पायथागोरसच्या ट्रिपलेटची तारीख आहे असं म्हणायला हरकत नाही. पायथागोरसचं ट्रिपलेट तो काटकोन त्रिकोण आहे की नाही ते ओळखा, यासाठी आपल्याला ही संकल्पना क्लिअर असायला पाहिजे. न गोंधळून जाता आपल्याला ते पायथागोरसचं ट्रिपलेट मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे का याची तपासणी करून आपल्याला तो निर्णय घ्यावा लागेल. आयुष्यात महत्त्वाचे निर्णय आपल्याला स्वतःला घ्यायचे आहेत, त्यापैकी असे छोटे छोटे निर्णय बाळांनो आपल्याला स्वतःला घ्यायला शिकायचं आहे. आता पुन्हा एक विचार करण्यासारखा भाग थोडासा समजल्यानंतरच तो आपल्याला चांगल्या रीतीने क्लिअर करून घेता येतो. दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचं नाव PQR आहे. ह्या त्रिकोणामध्ये संगत बाजू अशा होत्या, कशा होत्या बघा? संगत बाजू अशा दिसल्या, नीट बघा. AB छेद QR, दुसरी बाजूची जोडी आहे BC छेद RP, तिसऱ्या बाजूची जोडी बाळांनो CA छेद PQ असं आहे. ह्या संगत बाजू अशा आहेत. तर ते दोन त्रिकोण समरूपता लिहित असताना तुम्ही त्याचं करस्पॉन्डन्सी एकास एक संगती कशी मांडाल असा भाग आहे. ऑप्शन्स बघा कसे आहेत. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, दुसरी आहे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण, दिसतं का तुम्हाला इथलं लिहिलं? तिथं खाली लिहितो बघा, त्रिकोण CAB असं आहे. तिसरी पेर आहे त्रिकोण CBA समरूप त्रिकोण PQR असं आहे. आणि चौथी आहे त्रिकोण BCA समरूप त्रिकोण PQR. ह्यापैकी कोणत्या संगती तुम्ही बरोबर घ्याल? जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा बाजू प्रमाणात असतात बाळांनो, आणि मग बाजू प्रमाणात असताना AB भागिले PQच पाहिजे होतं हे बरोबर असण्यासाठी. लक्षात आलं का? AB भागिले PQ असं हवं होतं. BC भागिले QRच पाहिजे होतं, नाहीच आहे. आणि AC किंवा CA भागिले PR पाहिजे होतं, इथं नाही दिलेलं. या संगतीमध्ये आपल्याला ट्रँगल्स पाहिजेत. मग हे कसं करायला? लक्षात घ्या, तुम्ही ABCकडे नीट बघायला आलात, वरच्या बाजू बघा, ABच्या खाली त्यांनी बाजू घेतलीत QR. लक्षात आलं का बघा, हे QR, AB QR. त्यानंतर पुढची बाजू बघा BC, आता B परत लिहित नाही. आता C साठी कोणता अक्षर आला बघा तिथं, P. ही बघा, ही संगती महत्त्वाची आहे. ABC पाहिजे आणि QRP पाहिजे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, Aचा संगत Qच पाहिजे, Aचा संगत Qच पाहिजे. Bचा संगत R डबल आहे बघा, तोच पाहिजे, Rच पाहिजे. आणि Cच्या संगतीमध्ये Pच पाहिजे. असं कुठं आहे? Aच्या संगत P कॅन्सल, Aच्या संगत Q पाहिजे, Aच्या संगत R कॅन्सल, Aच्या संगत R इथं बघा, Aच्या संगत आपल्याला काय पाहिजे सांगा बरं? Qच पाहिजे, कॅन्सल.
आता इथं बघा बरं, एच्या संगत हे बघा, आता एच्या संगत आहे क्यू आहे, यस यस. बीच्या संगत आर आहे बघा, बीच्या संगत आर आहे, बी ज्या क्रमाला आहे ना त्याच क्रमाला आहे. आणि पीच्या जागी सी आहे बघा. ही संगती आपल्याला चूज करता आली पाहिजे. समजलं पाहिजे बाळांनो, संगती ही कन्सेप्ट कशी आहे बघा. ए बी सी पी क्यू आर पहिली दोन अक्षर आहे, ह्याची पहिली दोन अक्षर पाहिजे होती. ए बी भागिले पी क्यूच पाहिजे होतं तरच हे बरोबर होतं. मग कोण कोणाच्या संगत येणार? ए हा क्यूच्या जागी पाहिजे. ए कुठं आहे? क्यूच्या जागी ए पाहिजे, याच्या जागी क्यू पाहिजे आहे इथं. पीच्या किती क्रमात? पीच्या जागी सी पाहिजे. तो क्रम असा बिघडून दिलेला आहे, वेगळा दिला आहे. पण ह्याचे करेक्ट उत्तर आहे तो बी पर्याय आहे बघा. दोन त्रिकोणांना समरूप त्रिकोण म्हणून सांगितल्यानंतर त्याच्या बाजू प्रमाणात कशा लिहायच्या, बाजू प्रमाणात असल्यामुळं त्याची संगती कशी ओळखायची, हा कॉन्व्हर्स भाग आपण यामध्ये शिकायचा आहे. हे पण जरासं जड जातं बाळांनो. एकाच एक संगती आपल्याला चूज करता आली पाहिजे, करेक्टली ती फाइंड आउट करता यायला पाहिजे. ती संगती कशी बघायची बघा. परत एकदा, ए हे असं लिहिलं, ए बी सी लिहिल्यानंतर इथं बघा एच्या खाली क्यू आहे, बीच्या खाली आर आहे. झालं. आता सीच्या जागी पी आहे इथं, कारण हे आर गेलं अगोदर. ह्याच्यातून तुमच्या क्रमानं लिहा. ए क्यू कुठं आहे तिथे ए असायला पाहिजे, क्यूच्या जागी ए आहे, 2 नंबरला 2 नंबरला. बीच्या जागी आर आहे, म्हणजे आरच्या जागी बी असलं पाहिजे, आरच्या जागी बी आहे. आणि पीच्या जागी सी असलं पाहिजे. करेक्ट. म्हणून हे सेकंड ऑप्शनल अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला त्याची चॉईस ही आपल्याला अशी करायला हवी. ठीक आहे बाळांनो. गणित मैत्रीवरून सर्व पेपर्स मला हाही पेपर्स मी पाठवला आहे व्हॉट्सअपवरती. बरेच पेपर पाठवले. तुम्ही हा सराव करत असाल. शंका असेल कमेंट करताय. ठीक आहे. जे तास आपले स्कूलमधले शाळा वगैरे सुरू आहेत आता व्यवस्थित, पण तरीसुद्धा रिव्हिजन तास कधी वेळ मिळालाच तर आपण बघतोय. काही मुलं सातत्याने बघतायत. एका दिवसात तास पाठवलं नाही तर त्यांना सर हे पाठवा अशी शंका येते. त्या मुलांच्यासाठी तर कवीन आपल्याला हे करत राहायला पाहिजे. करतो आहोत आपण. ती मुलं, ते जॉईन, तीच कमांड, तीच आमची ताकद आहे. हां चला, हा प्रश्न सोडवायला सांगितलं बघा. त्रिकोण ए बी सी आहे. ए बी सी फारच दिवसापूर्वी, म्हणजे मी हा भाग जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे प्रमेय, ह्याची सिद्धता, त्रिकोण आहे, त्या त्रिकोणामध्ये एक समांतर रेषा आहे. आणि त्या समांतर रेषेमुळं इथं जे डी ए आहे ते बी सीला समांतर आहे असं सांगितले. त्यात काही किमती दिल्यात बघा. डी बी आहे 5.4, ए डी आहे 1.8 आणि ई सी आहे 7.2. तर एईची लांबी किती असेल असा प्रश्न आहे. त्रिकोणामध्ये एक बाजू त्रिकोणाच्या एका बाजूला एक रेषा जेव्हा समांतर असते, ह्या बाजूला ही समांतर आहे, आणि त्यामुळं तिथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण यूज करू शकतो. त्रिकोणामध्ये समांतर रेषेमुळं ज्या दोन बाजू कट झाले त्यांचा जो रेशो आहे तो सारखा राहतो. हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयातून आपण सिद्ध केलं होतं पहिल्याच थेरममध्ये. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय परीक्षेसाठी प्रमेय म्हणून पण महत्त्वाचं आहे, त्याचं ॲप्लिकेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. ए डी असं एका दोन समांतर रेषा वर जायचं, एकदा ह्या बाजूला यायचं. ही फिगर अशी दिली तरीसुद्धा गोंधळून जायचं नाही आपल्याला. ह्या दोन समांतर रेषा इकडून यायचं, एकदा या बाजूला जायचं, एकदा या बाजूला जायचं. ए डी अपॉन डी बी इज इक्वल टू एई अपॉन एई भागिले ई सी असा येतो. ह्याला म्हणतात प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये त्रिकोण असायला पाहिजे, त्यामध्ये एक रेषा समांतर असायला पाहिजे, आणि मग त्या समांतर रेषेचा वापर करून आपल्याला हे सोडवायचं असतं. मग ते बाजू प्रमाणात लिहूया. ए डी 1.8, डी बी 5.4, एई माहिती नाही, ई सी आहे 7.2. आता याची बाळांनो आता किंमत कसं काढायचं हे तुम्ही शिकलेलं आहात. तुम्हाला थोडंसं आता तिरकस गुणाकार ही संकल्पना माहिती आहे, तर इथं दिसेल तुम्हाला, जरा अस्पष्ट दिसतं, त्यामुळे ह्या बाजूला घेतो मी. आता याचा त्रिकस गुणाकार करूया. मी आता फिगर काढतोच. आता फिगरचं काम संपलं आहे आपल्या. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, दोन समांतर रेषा, ह्या समांतर रेषा, एकदा ए डी डी बी हे झालेलं आहे. इथं घेतो म्हणजे तुम्हाला ते क्लिअरली दिसेल. ओके. हां, त्रिकस गुणाकार करत असताना बाळांनो हा बघा, हे असं करून घेतो अगोदर. 5.4 इंटू एक्स 7.2 इंटू असा त्रिकस गुणाकार करूया 1.8 असं झालं.
बोला बाळांनो, आता कसं करणार? आपल्याला एक्सची व्हॅल्यू तर तिथं काढायची आहे. म्हणजे त्या येस आपण एईसाठी एक्स सपोज केलो आहे. एक्स बरोबर 7.2 इंटू 1.8 आणि हे 5.4च्या ऐवजी मी हा पॉईंट काढून टाकला. म्हणजे ह्याला 10 गुणलं, ह्याला 10 गुणलं. बघा साधारणतः ह्या कुठल्या पाड्यामधल्या आहेत? 9 सख्ख 54 ना, बरोबर. 9 5 45, 9 सख्ख 54, 9 8 72, 3 दोन्ही 6, 3 संग 18, पण 0.6, बे 1 बे, बे चोक 8. आता त्याचं उत्तर होणार आहे बाळांनो साइन चोक 24 आणि 1 डेसिमल सोडून, म्हणजे त्याचं उत्तर 2.4. असं ह्या एईची लांबी घ्यावी लागेल. असा भागाकार करायचा सुद्धा सध्या प्रॅक्टिसमध्ये नसाल तुम्ही, नाही आहे. त्यासाठी भाग कसा घालवायचा? 9च्या पाड्यामधल्या 9 सख्ख 54, 9 8 72, बे 3 दोन्ही 6, 3 संग 18, पे 1 बे, बे चोक 8 आणि साइन चोक 24. असं करून आपल्याला त्याचा भाग घालवावा लागेल आणि त्याची किंमत काढावी लागेल. त्याच्याही बाळांनो थोड्याशा सरावाची आवश्यकता आहे. तो सराव तुम्ही करून घ्याल अशी अपेक्षा आहे. ओके, ठीक आहे. गणित मैत्री परिवार सदस्य बघताय, रिप्लाय करताय, तास ऑब्झर्व करताय. पहिल्यापासूनचे सर्व लेक्चर्स बाळांनो आपण अपलोड केलेत. सगळाच अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्यावेळी तू बघता आहात. ठीक आहे, चला तर मग सेकंड एक्झाम्पलमध्ये जाऊया. ह्याच्यातल्याच पुन्हा आपल्याला याचा सराव ही करायला हवा. त्रिकोण दिला आहे, त्याचं नाव आहे LMN. LMN नावाचा हा त्रिकोण आहे. हां, त्या एलिमेंटमध्ये हा कोण बाळांनो 30चा दिला आहे, हा कोण 60चा आहे. लक्षात आलं आता आपल्याला काय करायचं आहे ते. आणि मग LN हा M 90चा आहे, LN हे 12 दिले आहे आणि आपल्याला हे पण काढायला सांगितले आणि हे MN पण काढायला सांगितले. आता लक्षात आलं तुमच्या की हे काटकोन त्रिकोण असला तरी एकच बाजू दिली. मग इथं पायथागोरस कमी पडते आपल्याला. पायथागोरस कधी वापरायचा होतो? काटकोन त्रिकोणामधल्या 3 पैकी 2 बाजू द्यायला पाहिजेत. पण 3 पैकी 3च्या 3 कोण दिलीत ना, हे भरपूर झालं की मग 30 अंशाच्या कोणासरील बाजू कर्णाच्या बरोबर निम्मी असते. याच्या निम्म हे असणार. मी ते 30च्याच अँगलला हे बरोबर बांधलं होतं. हे जे काटकोन त्रिकोण मी करून ठेवलं होतं ना, एकच ह्याचा ह्या काटकोन त्रिकोण म्हणून फक्त बघा. हा मी बरोबर ह्याच्या दुप्पट इथं घेतलं, ह्याच्या निम्म घेतलं. म्हणजे हा कोण मोजला तर हा बरोबर किती अंश येणार? ह्याच्या निम्म असल्यामुळं हा बरोबर 30चा येणार. म्हणजे 30 अंश कोणासोबत बाजू कर्णाच्या बरोबर निम्मी असते. म्हणजे तोंडी उत्तर आलं बघायचं 6 आलं. ते आपण फक्त अप्लाय कसं करणार, कसं यूज करून ते प्रॉब्लेम म्हणून कसं मांडणार आहोत आपण? तर आता नोन टू अननोनकडे जातोय आपण. जी माहिती आपल्याला आहे त्या माहितीचा वापर करून आपण पुढे जायचं आहे. ही LM नावाची जी बाजू आहे ती निम्मी असते कुणाच्या? कर्णाच्या. त्या त्रिकोणाचा कर्ण आहे बघा LN. 30च्या अंशाच्या कोणासमोरील बाजू किंवा 30 60 90ची प्रमेय. 30 अंश कोणासमोरील बाजू म्हणणं हे जरा जास्त चांगलं, कारण ॲक्च्युली 30 60 90मध्ये आपण 30 अंश कोणासमोरचा विचार करावा लागलो. इथं 1/2. आता मला लिहायला जागा नाही म्हणून मी तेवढंच लिहितो. LN आहे 12. ह्याचं सोपे रूप बाळांनो हां, बे 1 बे, बे सक्क 12, 6 1 6 असं उत्तर होणार. आलं लक्षात? आता काय करूया? MN काढायचं आहे. ही 30 अंशाच्या कोणासमोरची बाजू होती बरं का, म्हणजे 30 अंशचा गुणधर्म वापरला. आता आपल्याला काढायचं आहे ही MN बाजू काढायची आहे. MN समोरचा कोण बघा किती अंश आहे? तो 60चा आहे. मग 60 अंशाच्या कोणासमोर बाजू असते? हे जे 1 आहे ना त्याचं वर्गमुळात 3 करायचं फक्त. बाकीचं आहे तसं कर्णासहित. ह्याला म्हणायचं 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू, अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री, कोणासमोरील बाजू असं लिहितो आपण. आणि मग ह्याची किंमत करूया आता. वर्गमुळात 3/2 हे आहे 12, बे 1 बे, बे सक्क 12. याचं उत्तर आलं बाळांनो 6 वर्गमुळात 3. आलं लक्षात सगळ्यांच्या? 30 अंश कोणासमोर बाजू, 60 अंश कोणासमोर बाजू कर्णाच्या कशी असते, कसं सॉल्व्ह करायचं, असा हा भाग होता. अशा सोप्या उदाहरणांचा समावेश आपल्या या चाचणी परीक्षेमध्ये असणार आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही पुढं जाणार आहात. अशी ती भाग आपल्याला सॉल्व्ह करत पुढं जायचं आहे. करूया तर मग पुढं. ओके बाळा. हां, पुन्हा काही बेसिक काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला सॉल्व्ह करायच्या असतात.
ॲक्टिव्हिटी सम्सच्या रिकाम्या जागा बुकमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात दिलेत. त्या प्रत्येक बुकमधलं आपण पाठ्यपुस्तक गणिताचं नीटसं वाचत नाही, बघत नाही गणिताचं, ते बघायला पाहिजे. स्विस पेन्सिलचा वापर करून सगळ्या ॲक्टिव्हिटीज सामायिक परीक्षेपूर्वी तुम्ही पूर्ण करा. त्यापैकीच एक मी ॲक्टिव्हिटी इथं आहे परीक्षेमध्ये, ती मी पुस्तकामध्ये आहे, ती आपण सॉल्व करूया. बघूया. हा जो त्रिकोण ABC आहे, हे बघा, त्रिकोण ABC आहे, तो PQRला समरूप असं दिलं आहे. त्रिकोण ABC हा त्रिकोण PQRला समरूप आहे. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ABC जो आहे तो 80 आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR जो आहे तो आहे 125 अंशाचा, 125. आणि तर AB अपॉन PQ ह्याचा रेशो किती असेल असा भाग आहे. आता ही कृती पूर्ण करण्यासाठी बाळांनो काही रिकाम्या जागा दिलेत. आता गुणधर्मांचा उपयोग करून हे ब्रॅकेट्स पूर्ण करायचे आहेत. आता मी त्या पद्धतीने सांगतो आहे. इथं समरूप त्रिकोणाचा गुणधर्म, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म 1.5 मध्ये आपण जो लर्न केला होता. ह्या दोन त्रिकोण समरूप आहेत हे गिवन आहे. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा क्षेत्रफळाचा, हे कसं असतं. इथं रिकामी जागा आहे, कसं लिहूया, कुणाच्या कसं असतं सांगा आता ते. हां, कशाच्या प्रमाणात असतं. आता त्यानंतर ह्याची किंमत इथं दिली आहे बघा, ह्याची किंमत 80 दिल्या. ह्याची किंमत तुम्ही किती दिल्या ती बघा. ह्याची किंमत हे कसं लिहिणार आता. इथं समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे कसं असतं सांगा. हां, याची जी बाजू आहे संगत बाजू AB अपॉन PQ चा तो वर्ग आहे बघा, असं असतं. इथं किंमत भरा. हे असं लिहू शकतो आपण, AB अपॉन PQ कंसाचा वर्ग किंवा ABचा वर्ग आणि PQचा वर्ग. इथं कोणती किंमत दिली आहे बघा, तीही किंमत भरा तुम्ही आता. हां, कोणती किंमत दिली आहे बघा बाळा, 125, 125 असं दिले. आता ह्याचं आपल्याला सोपे रूप द्यायचं आहे. कसं देणार आता, डायरेक्ट वर्गमूळ तर नाही येणार. हां, मग हे थोडंसं मी पुढं लिहितो बघा. आता ही किंमत मी पुढे लिहून घेतो. ह्याचं उत्तर असं होते बघा बाळांनो, 1685. ओके, ह्याला 16 आणि 25 5चा 16. तुम्हाला याच्यामधली पूर्णवर्ग संख्या शोधता आली पाहिजे. 1685 25 5चा 16 किंवा ह्या दोन्ही संख्येला 5 भाग जातो, हा निर्णय बाळांनो तुम्हाला घेता आला पाहिजे. आता हे इलिमिनेट करून टाकूया, काढून टाकूया. त्यामुळे बाळांनो असं झालं आता ABचा वर्ग, हे बघा ABचा वर्ग, ठीक आहे, छेद PQचा वर्ग बरोबर हा बोला बरोबर काय आलं सांगा बरं, 4/5 कंसाचा वर्ग. लक्षात आलं का बघा तुमच्या. 16 आणि 25 म्हणजे 4/5चा तो वर्ग आहे. आता आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया आणि म्हणजे AB भागिले PQचं जे गुणोत्तर आहे ते बाळांनो याचं उत्तर अपेक्षित होतं ते येणार आहे 4/5, 4/5. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असते. त्यामुळे 80 125, पण 80 आणि 125 ना 80चं वर्ग माहीत आहे ना 125 वर्ग माहीत आहे, तरीसुद्धा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे याच्यामध्ये 80ला हे 5 भाग जाते, ह्याला 5 जाते, 1685 25 5चा 16 हे तुम्हाला दिसावं, तुमच्यामध्ये क्रिएट व्हावं. मग 5 एलिमिट करावं आणि मग तुम्ही त्याचं वर्गमूळ घेऊन उत्तर काढावं अशी अपेक्षा आहे. थोडंसं गणित हा विषय समजून घेण्यासारखा आहे, समजायला पाहिजे. ते 80 भागिले 25चं वर्गमूळ भागाकारामध्ये ह्याचं सोपे रूप द्या, हा भाग 9th स्टँडर्डमध्ये होऊन गेला होता. ह्याचं 80 भागिले 25 ह्याचं आपल्याला स्क्वेअर रूट कसं काढायचं होतं. तर हे पूर्ण वर्ग संख्या 1685 25 5चा 16 हे कॅन्सल झालं आणि याचं उत्तर 4/5 आलं. हे या 9व्या इयत्तेमध्ये म्हणून करणीचा भाग होता. तो बाळांनो 9वीमधला भाग पण आपल्याला समजून घ्यायला हवा होता. आता तो भाग तुम्ही समजून घ्याल, तुम्ही त्या पद्धतीनं स्टडी कराल अशी अपेक्षा आहे. थोडंसं 9thला टच असलेला भाग आपल्याला पटपट बघत जायचा आहे, त्यामुळे तो भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे. ओके, इथं आणखीन एक भाग कसा आहे बघा. ओके बाळांनो, ह्या एवढ्याच प्रॉब्लेमचा विचार करून आज आपण तिथं थांबूया. पुन्हा पुढचा भाग थोडासा वेगळ्या कन्सेप्टवरचा, तो वेगळा भाग आपण पुन्हा घेऊया. पुढच्या तासिकेच्या वेळेला तो भाग आपण पूर्ण करून घेऊया.
ओके, गणित मित्र अटॅच राहत आहात. पुढचा पेपर्स काही प्रश्न आपण पुन्हा बघत राहूया. थोडंसं आज लाईटचाही प्रॉब्लेम असतो. आज फ्रायडे आहे, जाते ती लाईट. ओके, तर त्यामुळं तुम्हा सर्वांना धन्यवाद. पेपर्सही गणित मैत्रीला जॉईन राहा, पहिल्यापासूनचे तास ऑब्झर्व करा. पहिल्यापासून हा सगळा अभ्यासक्रम तुमच्यासमोर पाठवला आहे. तोपर्यंत परत आणखीन काही प्रश्न पेपर्स घेऊन आपण पुन्हा पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे भेटूया. तोपर्यंत धन्यवाद पाहणं. ओके.